सो हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. मी स्टार्ट केलं होतं हैदराबाद टू गोकर्णा. सो हैदराबाद टू गोकर्णा आय बुक बस, दॅट इज भारती बस, आणि त्यांनी आम्हाला गोकर्णा हायवेला ड्रॉप केलं. सो हायवेवरून स्टेपर्यंत यायला ऑप्शन नव्हता. म्हणजे मी डिरेक्ट विचारलं तर 550 अँड दॅट इज टू मच फॉर वन पर्सन. सो बेसिकली तिथे आमच्या बसमधून जे बरेच लोक उतरले होते, आम्ही शेअर्ड कॅब केली 100 पर पर्सन. सो 6 पीपल वी आर. आणि त्यांनी महाबळेश्वर टेम्पलला आम्हाला ड्रॉप केलं. सो बेसिकली आय हॅव माय बॅग. सो महाबळेश्वर टेम्पलवरनं बीच वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो आय वेंट टू द बीच. थोडे तिथे फोटोज काढले. तिथे एक रेस्टॉरंट होतं, तिथे मी ब्रेकफास्ट केला. And then from there I came to my stay, and this is my stay. So for some of the hours of this day I am solo traveler because माझी फॅमिली जॉईन होणार आहे मला लवकरात लवकर. आणि आय एम हॅविंग माय कॉफी. इथून आता मी विचार करते कुठे कुठे जायचं. मी काही आयटनरी बनवलेली नाही आहे. जी आयटनरी माझ्याजवळ आहे ऑलरेडी, ती आम्ही माझी फॅमिली आल्यावर फॉलो करणार आहे. सो मी अशा प्लेसेस सिलेक्ट करणार आहे बेसिकली जिथे फॅमिली आम्ही जाणार नाही आहे. सो नियती स्टेवाल्यांनी आय लाईक दिस. त्यांनी किती असं माइट बी उलटं दिसत असेल आता, मी फोटो टाकेल इथे कुठेतरी. तर हा मॅप दिला आहे काइंड ऑफ की स्टेवरून काय काय जवळ आहे प्लेसेस. सो बेसिकली आमच्या आयटनरीमध्ये जे नाही आहे मी ते सिलेक्ट करणार आहे. माझे स्पेशल गेस्ट कसं करायचं. भूक लागली भुटकतो नुसतं तर. लिवांशचा पहिला बीच एक्सपिरियन्स. ये लिवांश हाय. Echoing step on the forest floor opens a world through an ancient door.